फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस. सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प. कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेडसह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक. साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ. स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल. कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999. या कणकवली शहरातली जनता स्वाभिमानी जनता विकली जात नाही हे कुठंतरी त्यांच्या लक्षात आल्याच्या त्यांनी संदेश पारकरांना संदेश पारकर हा स्वाभिमानी आहे. कणकवलीची जनता अशा पद्धतीने संदेश पारकर स्वाभिमानी आहे कधी त्या ठिकाणी खरं तर नितेश राणेंमध्ये हिंमत असेल आणि आव्हान आज जर ते तुमच्या आता पत्रकार संपते आता जर ते असतील भालचंद्र महाराजांच्या समाधीवर त्यांनी यावं. ते आता येतो स्वयंभू रवळनाथाच्या देवळामध्ये त्यांनी यावं. त्या समाधीला देवळामध्ये त्यांनी जावं त्यांनी सांगावं संदेश पारकर त्यांच्याकडे येतो त्यांनी यावं. हिंमत जर त्यांच्यात असेल त्यांनी आत्ता यावं. मी आत्ता आहे सकाळी येत आहेत 7 वाजता मी सकाळी येतो. कारण कणकवलीतली जी जनता जी आहे ही भालचंद्र महाराजांची नगरी आहे. त्यांना रवळनाथाची भूमी आहे. जर संदेश पारकरांनी जर 30 कोटी रुपये त्यांच्याकडे मागले असतील तर त्यांनी समाधीवर हात लावून सांगावं तर मी त्या ठिकाणी येतो. मी हात लावून सांगतो. 1 नंबरचे धडपोक आमदार पालकमंत्री नितेश राणे ते नलावड्याला घाबरतात. ते कोट्या सावंतला घाबरतात. मला माहिती आहे तर त्या ठिकाणी यांना जिल्हा परिषद सदस्य पद दिलं नाही त्यांना नगराध्यक्ष पद जर दिलं नाही तर हे आपला पक्ष सोडून इतर पक्षामध्ये किंवा शिंदे सेनेमध्ये जातील याची भीती नितेश राणे मी सांगितलं की धडपोक आमदार. खरं तर पहिले आमदार त्यांना मी केलं. ते पुण्याच्या निवडणुकीमध्ये उभे राहत होते राणे पळपासून झाले ते उभे राहत होते. कणकवलीला रस्ता मी दाखवतो. पहिला कणकवलीचा आमदार त्यांना नितेश राणेंना जर फोन केला असेल म्हणून त्यावेळी कणकवलीकरांना विकत घेता येत नाही हे सिद्ध झाल्याच्या नंतर सत्तेमध्ये परिवर्तन होतोय. हे भ्रष्टाची टोळी आहे. भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली हा जो काही कणकवलीकरांनी नारा दिलेला आहे जे कणकवली शहरवासीचे स्वाभिमानी आहेत स्वाभिमानी जनता यांचा दर ठरवून सुद्धा ती विकली जात नाही. मग कुठेतरी संदेश पारकरांना आपण विकत घेणार आहोत अशा प्रकारचं काहीतरी एक भ्रम एखादी चुकीची बातमी त्या ठिकाणी पत्रकार करतायत. माझं त्यांना आव्हान आहे चॅलेंज आहे. हिंमत असेल तर आपण कणकवलीमध्ये आता असाल आत्ताच्या आता आपण स्वयंभूच्या मंदिरामध्ये या भालचंद्र महाराजांच्या समाधीवर या तिथं हात लावा आणि सांगा संदेश पारकरने आपल्याजवळ 30 कोटी रुपये मागितले. हा नगरपालिकेमधला जो कारभार आहे हा कारभार भ्रष्टाचारी आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी गेल्या 8 वर्षामध्ये या शहरामध्ये आला पण तो निधी विकास पण झालेला नाही. विकास कोणाचा झाला हा कणकवलीकरांना पडलेला प्रश्न आहे. सामान्य जनता दुर्बीण घेऊन त्या ठिकाणी विकास शोधते. सामान्य ठेकेदार एक अनिल पवार नावाचा ठेकेदार आज त्याच्या बंगल्यावरनं पैशाचं वाटप होतो. तो त्या ठिकाणी पैसा वाटतो. या नगराध्यक्षांना या नगरसेवकांना परदेशी वाडा त्या ठिकाणी करतो. जे लोक खऱ्या अर्थानं निष्ठावंत होते किंवा जे पक्षाचे काम करत होते ते आज गरिबीमध्ये अधिकारी झाले. अनिल पवार नावाचा कॉन्ट्रॅक्टर कारण नुसता कॉन्ट्रॅक्टर नाही सत्ताधारी पाठवला आणि म्हणून हा जो काही सगळा भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराला जनतेनं त्या ठिकाणी आता कौल दिलेला आहे. जनतेनं ठरवलेलं आहे की आम्ही सत्ता परिवर्तन करणार. या सत्ताधाऱ्यांचा पराभव होणार याची चाहूल नितेश राणेला लागली आणि म्हणून नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेतली. जनतेला दिशाभूल हे आपल्याला सांगतो.
अशी 10-15 हजाराचा दर करून कणकवलीला विकत घेण्याचा आपण प्रयत्न केला. तो प्रयत्न आपला फसतोय आणि म्हणून तुम्ही कुठेतरी संदेश पालकांना विकत घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय. खर तर ही संपूर्ण पत्रकार परिषद ऐकलेली नाही. 2-3 मुद्दे होते त्याच्यावर मी भाष्य करतो. की परत एकदा सांगतो की नितेश राणे हे डरपोक आमदार आहेत. त्यांना त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होते. त्यांच्या मतदारसंघातल्या कणकवली भाजपची भ्रष्टाचारी सत्ता जाऊन त्या ठिकाणी शहर विकास आघाडीची सत्ता येते ही कळल्याच्या नंतर पराभवाची चाहूल लागल्याच्या नंतर ही पत्रकार परिषद तुम्हाला त्यांना आव्हान आहे. त्यांनी भालचंद्र महाराजांच्या समाधीवरचं फूल उचलावं आणि त्यांनी सांगावं जनतेला संदेश पालकांची स्तुती मागितली. एक वेळा संदेश पालकांना त्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला पण संदेश पालकर कधीही त्या ठिकाणी विकत गेलेला नाही. अनेक घटना आहेत. अनेक निवडणुका झाल्या. अनेक कृत्य घडली. अनेक विषय घडले. त्या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. पण संदेश पालकर जशी कणकवलीची जनता स्वाभिमानी आहे त्याच पद्धतीने संदेश पालकर सुद्धा स्वाभिमानी. आम्ही लढू. लढाई करू. अन्यायाविरुद्ध आवाज उठू. या सगळ्या याच्यामध्ये सत्तांतर हे नक्की आहे. उद्याच्या 2 तारीखला कणकवली शहरातील जनता भरभरून मतदान हे कणकवली शहर विकास आघाडीला करेल. 17च्या 17 नगरसेवक हे मोठ्या मताधिक्याने कणकवलीमध्ये निवडून येतील आणि 18 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मी स्वतः संदेश पालकर हे कणकवलीच्या प्रेमावर, विश्वासावर आणि जनतेच्या आशीर्वादावर मोठ्या मताधिक्याने मी त्या ठिकाणी म्हणून नम्र असं आवाहन जनतेला आपल्या माध्यमातून करतो. एक संधी परिवर्तन झाल्यानंतर एक संधी द्या. कणकवलीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आम्ही घेऊ. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, नगरपालिकेच्या असलेल्या टॅक्स मधनं असेल, जो काही या शहराचा विकास करायचा आहे विकास येत्या 5 वर्षात त्या ठिकाणी केला जाईल. त्या शहराचा एक विकासाची ब्लूप्रिंट आम्ही करू. तो डेव्हलपमेंट प्लॅन आहे. 1999 ला डेव्हलपमेंट प्लॅन झाला. आज 25 ते 26 वर्ष झाली. अनेक आरक्षण आज त्या ठिकाणी विकसित झालेली नाही. ती विकसित आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. भव्य असं व्यापारी संकुल आपल्याला बांधायचं आहे. चांगलं क्रीडांगण त्या ठिकाणी उभं करायचं आहे. चांगलं त्या ठिकाणी जलतरण तलाव उभा करायचा आहे. व्यापारी संकुल असेल, भाजी मार्केट असेल, मच्छी मार्केट, अशा प्रकारच्या अनेक गरजा ज्या आहेत शहराच्या त्या ठिकाणी पूर्ण करायच्या. नगरपालिकेची सत्ता हातामध्ये घेऊन ते व्यवसायाचं केंद्र करायचं नाही. लोकांची आरक्षण त्या ठिकाणी खाऊन पैसे मिळवायचे, भ्रष्टाचार करायचं नाही. या गोष्टी आपल्याला करायचं नाही. या स्वाभिमानी जनतेला एक आपली कणकवली वाटली पाहिजे. एक शांत सुंदर कणकवली निर्माण झाली पाहिजे. विकासाकडे वाटचाल करणारी कणकवली निर्माण झाली पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे. म्हणून सगळे पक्ष, झेंडे, चिन्ह बाजूला ठेवून शहर विकास आघाडी म्हणून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये, भ्रष्टाचारी टोळीच्या विरोधामध्ये भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली हा नारा घेऊन आम्ही लढतोय आणि जनतेचा कौल हा 100% त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय आणि म्हणूनच पराभवाची चाहूल लागली. सत्तेमध्ये परिवर्तन होतं हे समजल्याच्या नंतर पत्रकार परिषद नितेश राणे. त्यामुळे त्याचा गुलाल जो आहे 3 तारीखला या शहरामध्ये कणकवली शहर विकास आघाडी त्या ठिकाणी मिळेल आणि हा खऱ्या अर्थानं कणकवली वासियांचा सन्मान आहे. मगाशी सांगितलं परत मुद्दा उपस्थित तर त्यांच्यामध्ये नितेश राणेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या समाधीवर यावं, फूल उचलावं. त्यांनी सांगावं संदेश पालकर यांनी आपल्याजवळ मागितलं. तर मी त्या ठिकाणी फूल उचलतो. स्वयंभू रवानाच्या भूमीवर आपण जाऊ. आम्ही कणकवलीकर हे स्वाभिमानी आहोत. आज कणकवलीची जनता त्यांना पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी विकली जात नाही. 10,000 रुपये प्रत्येक मत, 15,000 रुपये प्रत्येकी मत, जवळजवळ 50 ते 25 कोटी रुपयाचा खर्च त्यांनी करून झालेला आहे. तरी सुद्धा त्यांना कणकवलीची जनता मिळत नाही. कणकवलीची जनता स्वाभिमानी आहे. एक सुसंस्कृत शहर आहे. हे विकलं जात नाही. हे कळल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी आरोप माझं त्याला आव्हान आहे. त्यांच्यामध्ये जर हिंमत असेल आज कणकवली असतील
त्यांनी यावं, मी येतो. असेल तर सकाळी 7 वाजता या. भालचंद्र महाराजांच्या समाधीवर या आणि फूल उचला आणि चाला. शेवटी तुम्ही, मी परत सांगतो, कितीही त्या ठिकाणी आरोप करा, किती संदेश पारकरला बदनाम करण्याचा प्रयत्न करा, संदेश पारकरला त्या ठिकाणी जिंकला जाणार नाही. माझी शहरातली जनता किती पैसे वाटते, स्वाभिमानी जनता आहे, संस्कृत शहर आहे, हे त्या ठिकाणी म्हणून पराभवाची चावूल तुम्हाला लागलेली आहे. सत्तेमध्ये परिवर्तन होते तुम्हाला दिसून आलेलं आहे, म्हणून तुम्ही असे खोटे नाटे आरोप करता. म्हणून जनता अशा प्रकारच्या, म्हणजे तुम्हीची जी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये तुम्ही पराभूत मानसिकतेतनं घेतलेली पत्रकार परिषद आहे. पहिली कणकोलीकरांकडे आम्ही एक सत्ता कणकोली आमच्या हातात, सत्ता दिल्याच्या नंतर 5 वर्षांमध्ये आम्ही तुम्हाला विकासाचं विजन देऊ. आज आम्ही काय सांगतोय, मूलभूत ज्या सुविधा आहेत, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, त्या मूलभूत गरजा आहेत आणि या नागरिकांचा हक्क आहे, अधिकार आहे, ते तर त्यांना मिळालंच पाहिजे. पण जे शहर, त्या शहराचं जे जो शहराचा एक यंदावत आहे, या कणकोली शहराचं जे महत्व आहे, आज या राज्यामध्ये 247 नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, पण त्याच्यावर कोणाचं लक्ष नाहीये. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जर चर्चा आणि उत्सुकतेचा विषय असेल निकालाचा, तर कोणत्या नगरपालिकेकडे आहे, नगरपंचायतीकडे, तो कणकोलीकडे आहे. त्याचं कारण काय, कणकोलीची जनता ही स्वाभिमानी आहे, एक सुसंस्कृत आहे, याला व्यापारी दृष्ट्या महत्व आहे, राजकीय दृष्ट्या महत्व आहे, सामाजिक दृष्ट्या महत्व आहे, आध्यात्मिक दृष्ट्या महत्व आहे. आणि म्हणून इथं जे घडतं तो एक आदर्श असा पॅटर्न, कणकोली पॅटर्न हा त्या ठिकाणी मानला जातो. अशा पद्धतीने काम केलं जातं. आणि म्हणून कणकोलीमध्ये एकदा हे सगळे भ्रष्टाचारी सत्ताधारी पराभूत झाले, मग त्यांची आमदारकी धोक्यात आली. त्यामुळे त्यांना आता लक्षात आलंय येणाऱ्या 4 वर्षामध्ये आपल्याला काय काय त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. संदेश पारकर जर या निवडणुकीमध्ये जिंकले, जनतेने त्याला निवडून दिलं, तर आपली आमदारकी, आपलं पालकमंत्रीपद हे धोक्यात आहे, धोक्याची घंटा आहे. म्हणून ते त्या ठिकाणी एक डरपोक घाबरून एक पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतात, कुठेतरी जनतेची सालबुती मिळवली जाते. म्हणून मी एक सांगतो, तुमच्यामध्ये हिंमत असेल, तुम्ही दुसऱ्यांना दहशत दाखवता, घाबरवता, आज तुम्ही नरवड्याला का घाबरता? एवढा मोठा भ्रष्टाचार करून आज तुम्ही त्यांच्या पाठीशी राहता. मंगला जाळपोळ प्रकरणी कोण सूत्रधार होता? तुम्ही त्याची बाजू घेता, तुम्ही त्याला नगराध्यक्ष पदाचं तिकीट देता. मोठ्या सावंत जिल्हा परिषद 2-2 तिकीट मागतो, त्यांचे लाड तुम्ही पुरवता. तुम्ही डरपोक आहात. काय सांगताय तुमची हिंदू मुस्लिम म्हणताय, काय सांग, अलाउडेला घाबरताय, मोठ्या सावंतला घाबरणारे तुम्ही डरपोक आमदार. हिंमत तुमच्यामध्ये असेल, मला बोलायचं नव्हतं, शहर विकास आघाडी केल्यापासून मी ठरवलं होतं याच भ्रष्ट टोळीच्या विरुद्ध, या त्रासवाच्या विरुद्ध बोलायचं. पत्रकार परिषदेला काढा, मी जिथं जिथं बोलत होतो एकदा सुद्धा मी बोललो. आज जर ते जनतेची दिशाभूल करत असतील आणि कणकोलीच्या जनतेला आणि संदेश पारकरला विकत गेल्याची जर भूमिका घेत असतील, जागा आम्ही दाखवणार. म्हणून मी सांगतो, 1 नंबरचा डरपोक आमदार. हिंमत असेल, आता जर असतील घरी, चला कणकोलीच्या भालचंद्र महाराजांच्या समाधीवर चला, आवाज आणि सांगा संदेश पारकर तुमच्याजवळ पैसे मागतात. चला स्वयंभू रमणाच्या मंदिरामध्ये, चला लावा, सांगा संदेश पारकर पैसे मागितले. खोटं बोलता, पराभव समजल्यानंतर ही खोटं बोललात, त्याच्या निकालावर कोणताही परिणाम नाही. आज शहरातली जनता तुमची जागा तुम्हाला दाखवणार. विकासाच्या गुंडस नावाखाली तुम्ही फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केलेला आहे. इतके वर्ष तुम्ही आमदार आहात, आज 18 वर्ष झाली, का नाही झाला कणकोलीचा विकास? का मागता परत सत्ता? विकास झाला तर पैसे का वाटता? त्यांना विकत घेण्याची भाषा का करता? थोडा याच मातीत जन्माला आलेलो आहोत, हीच आमची कर्मभूमी आहे. आम्ही लढलेले माणसं आहोत, लढणारी माणसं आहोत, आम्ही डरपोक नाही. म्हणून हीच हिंमत कणकोलीकरांची आहे. म्हणून या कणकोलीकरांच्या आग्रहास्तव या निवडणुकीमध्ये या लढाईला मी सज्ज झालेलो आहे. कणकोलीचा आशीर्वाद घेऊनच मी या ठिकाणी
विजयाचा टिळा हा माझ्या मस्तिष्क ठिकाणी लावणार आहे. कणकवलीला एक सन्मान आणि लोकशाही प्रस्थापित या शहरामध्ये करणार आहे. भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली शहराच्या विकासात्मक वाटचाल करण्याची हे आम्हाला या ठिकाणी शहर विकास आघाडी ही आधी मुळात आम्ही सगळ्या पक्षांनी एकत्र मांडली. त्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतो. काँग्रेस आपल्या विचाराचं नेतृत्व, मनसे आपल्या विचाराचं नेतृत्व, शिंदेसेना आपल्या विचाराचं नेतृत्व, शिवसेना त्याच्यामध्ये विचाराचं नेतृत्व, वंचित आघाडी करते, रिपब्लिकन सेना करते, भारिप करते. सगळे पक्ष आपापली लढाई त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून आम्ही असं सांगितलं की शहर विकास आघाडी ही कुठलीही त्या ठिकाणी पक्षीय त्या ठिकाणी झेंडा नाही, पक्षाचं कुठलं चिन्ह नाही. आम्ही नारळ या श्रीफळ हे शुभचिन्ह आहे, हे नारळ चिन्ह घेऊन आम्ही लढतो. आणि कणकवलीच्या प्रत्येक मतदाराच्या घराघरामध्ये ते नारळ हे चिन्ह पोचलेलं आहे आणि कणकवलीचा एक आवाज नारळी निशाणी झालेली आहे. आणि त्यामुळे इथं पक्षाचा काही संबंधच येत नाही. आम्ही सगळी राजकीय बाजूला ठेवू, या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, हे शहर भयमुक्त व्हावं, हे शहर भ्रष्टाचार मुक्त व्हावं, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून ही लढाई आम्ही त्या ठिकाणी लढण्यासाठी उतरलेले आहोत. आणि जनतेच्या विश्वासावर, जनतेच्या प्रेमावर, जनतेच्या आशीर्वादावर या शहरामध्ये कणकवली शहर विकास आघाडी हा विजयाचा गुलाल 3 तारखेला आपल्याला त्या जबाबदारी आज त्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्या सगळ्यांच्या समोर आहे, जबाबदारी घेतलेली आहे, पालकांनी जबाबदारी घेतली आहे. ते साहेबांना पण काल सांगितले नगरपालिका आपली निवडून आहे ना, त्याला या नगरपालिका काल ते साहेबांनी पण कबूल केलेलं आहे, ते सामंतांनी पण कबूल, ते पण इथे येऊन गेलेले आहेत. वेगळे प्रश्न आणि म्हणून आम्ही निवडणुकीची सुरुवात केली. माझा मुद्दा असा आहे, शिंदे सेनेचा अपमान कोणी केला? कणकवली शहरामध्ये बॅनर लावला, एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो लावला, निलेश राणे साहेबांचा आमदार कोणी उतरवला फोटो? निलेश राणेंचा फोटो आमदारचा, एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो कोणी उतरवला? काय सांगताय तुम्ही निलेश राणेंच्या पत्रकाबद्दल? तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. जाहीरपणे शहरामध्ये होल्डिंग मध्ये, बॅनर मध्ये शिंदे साहेबांचे, निलेश राणेंचे लावलेले फोटो तुमच्यात जर हिंमत असेल ना, तर तुमच्या पत्रकामध्ये निलेश राणेंचा फोटो लावून मत मागा. ही वेळ तुमच्यावर येणार आहे. तुमची क्षमता जनतेमधली जनाधार संपलेला आहे. भविष्यामध्ये तुम्हाला जर मत मागायची असतील तर निलेश राणेचा तुम्हाला फोटो लावा लागेल, शिंदे साहेबांचा फोटो तुम्हाला लावा लागेल, उद्धव ठाकरेचा फोटो तुम्हाला लागेल. ही वेळ तुमच्यावर येणार आहे. वेळ तुमच्या वागणुकीमुळे, तुमच्या वागण्यामुळे आहे. तुम्ही उतरवता शिंदे साहेबांचा बॅनरवरचा फोटो, निलेश राणेंचा फोटो तुम्ही उतरवता. त्याला त्यांच्या नेत्यांबद्दल स्वाभिमान नाही, शिंदे सेनेच्या नेत्या कार्यकर्त्याला. हीच तोच राग त्या भ्रष्ट टोळीला, कारभार सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी प्रत्येकाचं एक राजकारण आहे, प्रत्येकानं ठरवलेलं आहे कसा या सगळ्या टोळीचा बंदोबस्त करायचा. त्यासाठी आम्ही उतरलेलो. आम्ही निर्भीड आहोत. आम्ही म्हणतो आम्ही सन्मान जरूर करू, आम्हाला जर कोण भीती घालत असेल, आमच्या समोर जर कोण दहशत, आम्ही भीती दहशत बाळगत नाही, परिणामाची चिंता करत नाही. मी डरपोक आमदार नाही, मोठ्याला आणि छोट्याला घाबरणार. आम्ही जनतेला घाबरणारे आहोत, काय घाबरणारे आहोत. जनता हे ठरवणार आहे कोण विजय होणार आहे, कोण पराभूत होणार. छोट्या गोष्ट नाही ठरवत. लक्षात घ्या,
ते सहकारी बसलेले शिवसेनेचे शिवसेनेचे नेता, शिवसेनेचे आमचे ते आगरी शिवसेने अनेक काँग्रेसचे युवा सेनेचे ते त्या ठिकाणी त्यामुळे संबंधच काय राजकीय बाधत राहणं शहर विकास आघाडीतून आम्ही बाजूला ठेवलेले या 3 तारीख आम्ही जनतेच्या समोर सगळे पक्ष बाजूला ठेवू विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी होऊ नये आणि कुठेतरी याचा फायदा या भ्रष्ट टोळीला होऊ नये सगळे आम्ही पक्ष बाजूला ठेवू नेते बाजूला ठेवू पक्षाचं चिन्ह बाजूला ठेवू आम्ही सगळे एक संघ होऊन पोलीस शहर विकास आघाडी हा जनतेच्या समोर पर्याय दिलेला आहे आणि पराभव हा दिसतोय तर नितेश राणेला पालकमंत्र्यांना हा पराभव दिसतोय म्हणून ही पत्रकार परिषद त्यांनी आता त्यांना ऑफर दिली इंद्र चव्हाण जनता बँकेमध्ये 3 वर्ष चांगले मित्र आहे त्याचा अर्थ मी काही त्यांना हे ठेवलं पर्याय ठेवलं हे सगळं चुकीचं आहे मैत्री माझी आजही आहे मैत्री माझी आजही आहे याचा अर्थ काय रवी चव्हाणचं आणि भारतीय जनता पार्टीचं काम करतात शिवसेनेचं काम करतात अजून ते शिंदे सेनेचं काम करतात प्रत्येक जण मैत्री आहे ना मैत्री आहे याचा अर्थ असं होत नाही कोण पक्षामध्ये गेलं सगळे मित्र म्हणून राजकारणामध्ये आहोत पण मलाही त्या ठिकाणी याबाबत बोलायचं नव्हतं आज पत्रकार परिषद घेतल्यामुळे मला हे बोलावं लागलं या महिन्याभरात ज्या दिवशी राजकीय तेव्हा फक्त भ्रष्ट टोळी या नगरपालिकेचा भ्रष्टाचारी कारभार भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार कणकवली हाच नारा घेऊन मग पराभव दिसल्यानंतर पत्रकार परिषद तुम्हाला का घ्यावं लागली का तुम्ही खोटं बोलताय का जनतेची दिशाभूल करताय विकास विकास केला असं तुम्ही म्हणता ना 11 वर्ष आमदार होता 8 वर्ष ही सत्ता 5 वर्ष तुम्हाला सत्ता होती 3 वर्ष प्रशासकीय राजवट आहे 8 वर्षात तुम्ही कणकवलीकरांचे प्रश्न का नाही सोडू शकलात का नाही कणकवलीचा विकास केला अनिल पवार ठेकेदाराचा विकास म्हणजे कणकवलीचा विकास नाही सत्ताधाऱ्यांचा आणि नगराध्यक्षाचा विकास म्हणजे कणकवली शहराचा विकास नाही सर्वसामान्य जनतेचा दुःखामध्ये अडीअडचणी सर्वसामान्यांचा विकास हा कणकवलीचा विकास तो आम्हाला शहर विकासाचा करायचा करा ना 100% मी रिझाईन करतो आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी मी मागे घेतो त्यांनी द्यावा पुरावा चला मी 30 कोटी रुपये मागले हा पुरावा नितेश राणेंनी द्यावा मी रिझाईन करून त्यांनी पालकमंत्री पदाचा रिझाईन करा आत्ताच्या आता चला बोलवा त्याला तुमची हिंमत असेल पत्रकाराची त्याला बोलवा एकतर देवळात चला तर राजीनामा द्या मी देतो तर त्यांनी द्यावा द्या चला आता येतो मी चला आता बोलवा कोणाचे तुमचे चांगले संबंध असतील त्यांचे लावा फोन बोलवा मी येतो आता येतो चला नाही सत्य जे आहे ना खरं खरं खोटं खोटं होऊन जाऊ दे ना ही कणकवली आहे स्वाभिमानी आहे सुसंस्कृत आहे चला कणकवलीच्या देवळामध्ये मानता भालचंद्र महाराजांच्या समोर मोर मिळत चला स्वयंभू रवणाच्या भूमीवर चला हे ठरवा हे मोपाय विमानतळाच्या परिसरात जमीन अलावडेला घेतल्याचा दावा केला मी तुम्हाला एकच सांगतो जमीन अलावडे मला भेटते ते माझ्या आई वडिलांचं निधन झालं तेव्हा या नितेश राणेंबरोबरच ते आलेले होते त्याच्याऐवजी माझी त्यांची कुठेही वेळ झालेली नाही आणि अशा भेटी जेव्हा एखाद्याच्या घरात वाईट घडतं किंवा चांगलं घडतं किंवा कोण ना कोण त्या ठिकाणी लग्न कार्य असेल एखाद्याचं आई वडिलांचं निधन झालं असेल
एक माणुसकीच्या नात्यानं प्रत्येकजण जात असतो. त्याच्या पलीकडे आमचं कुठलंही नातं नाही. हो, मी तेच सांगतो, त्यांचा तर ते पराभूत मानसिकतेला आहे. पराभव त्यांनी मान्य केलेला आहे. आपला पराभव होतोय, आपली सत्ता जाते, हे नितेश राणेंनी मान्य केलेलं आहे. माझं म्हणणं मग आता काय करायचं त्याच्या समोर मोरमिटात चला, स्वयंभू रावणाच्या भूमीवर चला, हे ठरवा. की मोपाय विमानतळाच्या परिसरात समीर नलावडेंना तुम्ही भेटल्याचा त्यांनी दावा केला. मी तुम्हाला तिथेच सांगतो, समीर नलावडे मला भेटते ते माझ्या आई वडिलांचं निधन झालं तेव्हा या नितेश राणेंबरोबरच ते आलेले होते. त्याच्याऐवजी माझी त्यांची कुठेही भेट झालेली नाही. आणि अशा भेटी जेव्हा एखाद्याच्या घरात वाईट घडतं किंवा चांगलं घडतं किंवा कोण ना कोण त्या ठिकाणी लग्न कार्य असेल, एखाद्याचं आई वडिलांचं निधन झालं असेल, एक माणुसकीच्या नात्यानं प्रत्येकजण जात असतो. त्याच्या पलीकडे आमचं कुठलंही नातं नाही. हो, मी तेच सांगतो, त्यांचा तर ते पराभूत मानसिकतेला आहे. पराभव त्यांनी मान्य केलेला आहे. आपला पराभव होतोय, आपली सत्ता जाते, हे नितेश राणेंनी मान्य केलेलं आहे. माझं म्हणणं मग आता काय करायचे, कशी त्या ठिकाणी 17 नगरसेवक आणि संदेश बाजारामध्ये वाद निर्माण होतो, तो त्याचा फायदा होईल का, अशी काहीतरी त्यांचे राजकीय आखाडे गणित आहे. माझं त्यांना असं सांगणं आहे की संदेश बाजारांनी 17 जे उमेदवार आहे नारळ या चिन्हावर त्यांना मतदान करावं. संदेश बाजार नगराध्यक्ष नारळ चिन्हावर आहे, त्या सगळ्या 18ही उमेदवारांना या नारळ या चिन्हावर क्रांतिकारी विचार पक्ष, शहर विकास आघाडी या सगळ्या उमेदवारांना आपण रोज मतांनी निवडून द्यावं असं जाहीर आवाहन गेली अनेक दिवस मी त्या ठिकाणी करतो. पाहिजे तर तुम्ही त्याला माझ्यावर प्रचाराला, तुम्ही 2-3 तास शिल्लक आहे, मी कसा प्रचार करतो बघा. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.